सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। जय श्रीराम, जय श्रीराम। आज पुसद येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू अत्याचारांच्या विरोधात पुतळा जाळून केले आंदोलन। बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार आणि दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज सकाळी आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10:30 वाजता मोठ्या संख्येने सनातनी बंधू या उपस्थित होते। विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुसदच्या वतीने जारी केलेल्या पोस्टरमध्ये म्हणाले, बांगलादेशामध्ये हिंदू धर्म मानणाऱ्या नागरिकांवर होत असलेला विविध अत्याचार, दहशतवादी हल्ले अत्यंत गंभीर आहेत। या विरोधात सर्व सनातनी बंधूंनी एकजूट दाखवून हिंदुत्वाचे प्रदर्शन करावं, असे यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले। हिंदूमध्ये राहणाऱ्या लोकांना, हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना अतिजीवन जगणं मुश्किल होईल। आणि एकही शहर असं नाही की ज्या शहरामध्ये बांगलादेशी, पाकिस्तानी नाहीत। प्रत्येक शहराची चेकिंग करून खेड्यापाड्यातसुद्धा हा विचार केला पाहिजे। आता 15-20 दिवसापूर्वी आमच्या छोट्याशा गावातसुद्धा 7-8 लोक आले होते। त्यांचा मागोवा घेत काही लोक आले तर ते लोक पळून गेले। कोण होते काही पत्ता लागला नाही। चुपचाप येतात, तिथं थांबतात, त्यांना आश्रयसुद्धा ही मंडळी इथली देतात। त्यांचा सर्वांचा विचार करून तोच निर्णय घ्यायला पाहिजे। हिंदू समाजाला अभय द्यायला पाहिजे आणि हिंदू समाजानं सुद्धा कोणाच्या भरोशावर न राहता, कारण एक अशी म्हण आहे, तो दुसऱ्यावरही विश्वासला त्याचा कार्यभाग उडाला। आपण दुसऱ्याच्या विश्वासावर किती दिवस राहणार? तुम्ही सुद्धा तयार व्हायला पाहिजे। आपण तरुण आहात, सर्व लोकांनी याच्यात भाग घ्यायला पाहिजे। प्रत्येक तरुणानं हा देश माझा आहे, आपण फक्त म्हणत आलो भारत देश माझा आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, एवढंच फक्त आपण बोलण्यात ठेवलं। अतिशय प्रेम आपणही केलं पाहिजे। या इंच माती करता या देशातले लोक बलिदान गेलेले आहेत। त्या बलिदानी लोकांची थोडी आपल्या डोक्यात मनात ही बाळगली पाहिजे थोडी, आणि त्याच्या बाजूने सर्वांनी तयार झालं पाहिजे। उद्याचा प्रयत्न आजच करायला पाहिजे। कल करना सो आज करना तो शुरू। प्रत्येकानं आपल्या या ताकदीनं उभं राहून आपल्या आया बहिणीला, आपल्या सर्व बांधवांना, जे काही दलित आहेत अशा लोकांना सर्वांना सुरक्षा देणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण सुरक्षित स्वतः राहू, त्यावेळेला दुसऱ्याला आपण सुरक्षा देऊ शकेल असं प्रत्येकानं तयार करावं। आणि या निषेधार्थ आम्ही हे आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे।